लिमयवाडी येथील भूषणनगर परिसरामधील रहिवासी नागरी समस्यांमुळे हैराण झाले आहेत। सोलापूर शहरातील लिमयवाडी येथील भूषणनगर आणि परिसरात नागरी समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत। भूषणनगर इथं ड्रेनेज गेल्या 6 महिन्यांपासून उघडं आहे। यामुळे या संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे। अपघात देखील होत आहेत। त्याचबरोबर लहान मुलांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे। महापालिका अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे। 6 महिने झाले 2 अधिकारी बदलले, परंतु त्यांचं काम अद्यापही झालं नाहीये। वारंवार महापालिकेला कळवूनही इथं काम होत नाही। इथं काही अपघात घडल्यास त्याला महापालिका जबाबदार असल्याचं इथल्या महिला नागरिकांनी सांगितलं। दरम्यान या परिसरात ड्रेनेज समस्यांबरोबरच कचऱ्याची समस्या देखील मोठी आहे। घंटागाडी येत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे। लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापालिकेचे अधिकारी ऐकत नसल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। हां, ड्रेनेजचं हे जे चेंबर आहे ना खराब झालेलं आहे आणि माझी मुलगा आहे ना अपंग आहे। इथून येता जाताना त्याला अडचण होती आणि आमच्या इथं गल्लीमध्ये 2 महिने झालं कचरा गाडी आत येत नाही, असा हे प्रॉब्लेम आहे। तरीही आम्हाला व्यवस्थित करून द्या एवढी विनंती आहे आमची। हो, केलेली आहे, तक्रार केलेली आहे। हां, लक्ष देत नाही। 2 महिने झालं तक्रार पण केलेली आहे आणि कोणी लक्ष दिलेलं नाही अजून तरी। भूषणनगर 2 मध्ये हे ड्रेनेज पडवतात। 7-8 महिने झाले आमचे मालक रिक्षा चालवतात। हे रिक्षा पण येईना जाईना, जाऊन ऑफिसमध्ये तक्रार करायला लागले पण कोण पण लक्ष देईना। आता आमचे ड्रेनेज स्वच्छ करून द्यावं, ड्रेनेज स्वच्छ करून द्यावं, ड्रेनेज बांधून द्यावा, आम्हाला दुरुस्त करून द्यावा। आम्हाला हे ड्रेनिंगचं खूप कंटाळा आला आहे। लोक अजिबात लक्ष देत नाहीत। किती म्हणून सहन करायचं हे? 1 वर्ष होत आलं, 6 महिने झाले, लहान लेकरं पडतात, म्हातारे माणसं पडतात, सर्व त्रास व्हायला, वास उठलाय, कोणी लक्ष देत। महानगरपालिकेवाल्यांना त्यांना फोन केला, त्यांनी त्याचा नंबर देते, त्यांनी त्याचा नंबर, हे आमचं नाही ते त्यांचं नाही, हेच चालू आहे। हे किती दिवस चाललं? आम्हाला खूप त्रास व्हायला लागला आहे। हे आता ड्रेनिंग पडून आता 6 महिने होऊन गेले। मग ह्याच्यावर आता काय आम्ही काय करायचं तर ते सांगा। टॅक्सला थांबतात कामाला, येऊन आमच्या समोर थांबतात, द्या द्या भरा, एवढं टॅक्स आलं तेवढं टॅक्स। मग हे पूर्ण आम्ही काय करायचं कायचं? आता हे ट्रेनिंगचं आता झालं आणि 6 महिने एकदा भरते, कोणीच लक्ष देते अजिबात देतच नाहीत लक्ष। पूर्ण हे झाले, त्रास व्हायला, हे जर काय असेल ते हे करायला सांगा। महापालिकेला आम्हाला तक्रार करून करून बस झालं, भेटले सर्वांना झाले। कोणी नगरसेवक तर नाही येत, आता वर्ष झालं कुठं नगरसेवक नाही, काय नाही। हां, नगरसेवक नाही असून बी काय उपयोग नाही आहे। 5 वर्ष नगरसेवक फिरला नाही, आता काय फिरणार आहे? असताना फिरला नाही नगरसेवक, आता तर कोण फिरणार आहे? फक्त ज्यावेळेस त्यांनी गरज असेल ना हात जोडत येतात आमच्या, या मत द्या, आणि गरज संपली की संपलं त्यांचं पूर्ण संपलं। जेव्हा त्यांची गरज असली की हात जोडतात घरापर्यंत येऊन। पण आता आमच्या नगरसेवक तर आता तर नाही, असून 5 वर्ष एक दिवस कुठला नगरसेवक इकडं अजिबात आला नाही। तरी कोण असेल समोर येऊ द्या, ते पण बोलायला मी तयार आहे। तर यायला जायला आमच्या इथं खड्डा आहे। आमच्या गाड्या 2-3 वेळा बंपर तुटलं आमच्या गाड्याचं, आणि महानगरपालिकेचे लोक येतात पण बघून तसंच जातात, काम करत नाहीत, काय नाहीत। महापालिकांच्या लोकांना फोन केलं तरी येतात, बघतात, नंतर ना अजून येतात। काय त्यांचं काम कसं असतं माहितीच सगळं नाही म्हणलं तर 1.5-2 महिन्याच्या वर झालं काम। आणि आता आमची येणाऱ्या गाड्या गल्लीमध्ये सगळ्यांकडे 2 व्हीलर 4 व्हीलर आहेत। लोकांना यायला जायला रोड नाही ना, मग तिकडं नाला पण पडलाय, तिकडं गाड्या जात नाहीत। या ड्रेनेजचं आणि कचऱ्याचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे।